आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधले जे आपण पाहिले होते 2 टाइप्स, जे प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. यामध्ये आपण प्रोकॅरियोट्स मध्ये जो काही बॅक्टेरिया ग्रुप येत होता तर त्याचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत आणि त्यानंतर युकॅरियोट्स मध्ये कोणकोणते आलेले आहेत तर त्यांचेही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक पाहायचे. तर फर्स्ट आपण पहा बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. तर याची जी साईज आहे लक्षात ठेवायची, या मायक्रो ऑर्गॅनिझमची, या बॅक्टेरियाची साईज जी आहे ती किती आहे, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. म्हणजे 1 मायक्रोमीटर पासून ते 10 मायक्रोमीटर पर्यंतची काय असते या बॅक्टेरियाची साईज असते. म्हणजे खूपच लहान असते. असे बॅक्टेरिया आपण मायक्रोस्कोप शिवाय पाहू शकत नाही. ठीक आहे. मग आता याची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत पहा. दे आर युनिसेल्युलर. हे कसे असतात रे, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय असतात. हे आपल्याला माहिती आहे. ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर. म्हणजे सर्व जे काही बॅक्टेरिया आहेत हे कशामध्ये येतात, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय असतात. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र असतात. आणि पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम म्हणजे परजीवी असतात. हे सजीव कसे असतात, परजीवी. लक्षात येत आहे काय सांगितलेलं आहे. दे आर युनिसेल्युलर, इंडिपेंडंट, पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे हे एकपेशीय स्वतंत्र परजीवी सजीव असतात. अँड समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म अ कॉलनीज. काही वेळेला काही जे बॅक्टेरिया असतात म्हणजे जीवाणू जे आहेत हे काय करून राहतात, टुगेदर फॉर्म अ कॉलनी. कॉलनी म्हणजे काय रे, काय करून राहत असतात म्हणजे एकमेकांच्या शेजारी काय करत असतात, असे हे जे बॅक्टेरिया आहेत हे राहत असतात, कॉलनी करून राहत असतात. ठीक आहे. टुगेदर फॉर्म अ कॉलनी म्हणजे आपण माहितीये की आपली काय म्हणतो आपण, एका घराशेजारी जर असे अनेक एका पाठोपाठ एक घर जर तयार झाली असतील तर आपण त्याला काय म्हणतो, एक कॉलनी म्हणतो आणि त्याला आपण आपल्या कॉलनीला नावही देत असतो. मग तसेच काय असतात रे, असे काही बॅक्टेरिया असतात जे की अनेक जण काय होतात, अनेक बॅक्टेरिया एकत्रित येत असतात आणि काय तयार करतात, कॉलनी तयार करत असतात. Then sometimes many bacteria together form a colony. Second पहा characteristic. Bacterial cell is a prokaryotic with cell wall but distinct nucleus or cell organelles are absent. पहा काय सांगितलेलं आहे त्यांनी. बॅक्टेरियल सेल म्हणजे हे जीवाणूजन्य पेशी ज्या आहेत त्या कशा असतात, प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, आदिकेंद्रकीय असतात विथ सेल वॉल. याला काय असतात रे, सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिके सहित ह्या कशा असतात, आदिकेंद्रकीय असतात बॅक्टेरियल सेल. परंतु यांच्यामध्ये काय नसते रे, डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनल्स आर अब्सेंट. म्हणजे यामध्ये स्थानबद्ध केंद्रक आणि सेल ऑर्गॅनल्स म्हणजे पेशी अंगके काय असतात, अब्सेंट असतात, म्हणजे अनुपस्थित असतात, उपस्थित नसतात. काय, बॅक्टेरियल सेल इज अ प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनल्स आर अब्सेंट. देन थर्ड तुम्हाला सांगता येतं, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. यांचं प्रजनन जे आहे हे कोणत्या प्रकारे होत असतं, सिंपल बायनरी फिजन म्हणजे द्विविभाजन पद्धतीने घडून येत असतं. साधी द्विविभाजन पद्धती आपण त्याला म्हणू शकतो. तर या साध्या द्विविभाजन पद्धतीने काय होतं, यांचं रिप्रोड्यूस म्हणजे बॅक्टेरियाचं रिप्रोड्यूस म्हणजे प्रजनन घडून येत असतं. म्हणजे याला कोणताही प्लेन नसतो. प्लेन म्हणजे काय, अक्ष नसतो. हे कोणत्याही प्लेन मधून काय होतात, कट झाल्याच्या नंतर 2 न्यू ऑर्गॅनिझम्स आर क्रिएटेड और प्रोड्यूस म्हणजे 2 नवीन सजीवांची निर्मिती होत असते. आणि ही जी काही रिप्रोड्यूस होण्याची प्रक्रिया आहे ही कोणती आहे, सिंपल बायनरी फिजन. म्हणजे आपण अमिबा घेतलं फॉर एक्झाम्पल, बॅक्टेरियामध्ये अमिबा जर घेतलं तर कसंही आपण कसंही कट केलं तरी त्याचे काय होतात, अशी न्यू ऑर्गॅनिझम्स तयार होत असतात. म्हणजे प्रत्येक भागापासून काय होतं, एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असतो. देन पहा
फोर्थ आहे इन फेवरेबल कंडिशन. फेवरेबल म्हणजे कोणती रे? फेवरेबल म्हणजे अनुकूलित परिस्थितीमध्ये बॅक्टेरिया ग्रो वेगोरसली, म्हणजे जीवाणू हे मोठ्या प्रमाणावरती काय होतात? मोठ्या प्रमाणावरती यांची जलद गतीने वाढ होत असते. अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स, आणि 20 मिनिटांमध्ये यांची संख्या कशी होते रे? डबल. डबल म्हणजे काय? दुप्पट झाल्याची आपल्याला दिसून येत असते. आलंय लक्षात? म्हणजे या बॅक्टेरियाला जर फेवरेबल कंडिशन प्राप्त झाली, अनुकूल परिस्थिती जर निर्माण झाली, तर हे बॅक्टेरिया ग्रो वेगोरसली म्हणजे जलद गतीने वाढतात. अँड कॅन बी डबल देअर नंबर इन 20 मिनिट, आणि 20 मिनिटांमध्ये यांची संख्या कशी होते? डबल म्हणजे दुप्पट झाल्याचे आपल्याला दिसून येत असते. आणि याचे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत पहा. कोकस, काय? कोकस. त्यानंतर कोको बॅसिलस, बॅसिलस. त्यानंतर स्पायरिलियम अँड वायब्रिओ, अशी काय त्याची एक्झाम्पल आहेत. आता पहा काय सांगितलेले, याला आपण काय म्हणतो? कोकस जे आहे, कोकसला आपल्याला काय म्हणायचंय? गोलाणू. काय म्हणतो आपण कोकसला? गोलाणू असं म्हणतो. कोको बॅसिलस, कोको बॅसिलसला आपल्याला म्हणायचंय दंड गोलाणू. बॅसिलसला आपल्याला म्हणायचंय दंडाणू. त्यानंतर स्पायरिलियमला आपल्याला म्हणायचंय सर्पिलाकार. आणि वायब्रिओ, वायब्रिओ म्हणजे कोमा शेप म्हणजे स्वल्प विरामाकृती, अशी काय त्यांची एक्झाम्पल आहेत. लक्षात आलं असेल पहा. पुन्हा एकदा मी सांगते बॅक्टेरियाची कॅरेक्टरिस्टिक. दे आर युनिसेल्युलर इंडिपेंडंट पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम्स अँड दे फॉर्म टुगेदर colonies, or bacteria together form a colonies. Bacterial cell is a prokaryotic with cell wall but distinct nucleus or cell membrane are absent. Third तुम्हाला सांगता येतो they reproduce by simple binary fission. Next, in favorable conditions bacteria grow vigorously and can double in their number in 20 minutes, and these their examples are कोकस, कोको बॅसिलस, बॅसिलस, स्पायरिलियम अँड वायब्रिओ. हे काय तर त्याची एक्झाम्पल आहेत. लक्षात आली असतील सगळ्यांना बॅक्टेरियाची कॅरेक्टरिस्टिक. त्याची साईज लक्षात ठेवायची 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. देन पहा त्या पुढचा आपल्याला पॉइंट जो पाहायचा आहे हा युकॅरियोटिक्स मधले जे काही क्लासिफिकेशन झालेले त्यामधलं आपल्याला पाहायचंय मायक्रो ऑर्गॅनिझमचे युकॅरियोटिक्स मधलं. तर त्यामधलं फर्स्ट आहे पहा प्रोटोझोआ. काय? प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव. तर याची जी साईज आहे ही किती आहे? अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. याची जवळजवळ ऍक्च्युअल मध्ये जी काही परफेक्ट तुम्हाला साईज नाही सांगितलेली, अप्रॉक्सिमेटली जवळजवळ सांगितलेली किती? 200 मायक्रोमीटर. ठीक आहे. मग आता याचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत. काय आहेत ते? तर पहा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहता येतं. प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. प्रोटोझोआ आदिजीव जे असतात हे कुठे आपल्याला दिसून येतात? कुठे आढळून येतात? सॉइल म्हणजे जमिनीमध्ये, फ्रेश वॉटर म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये, आणि सी वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला हे प्रोटोझोआन्स आढळून येत असतात. काय फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक? प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सेकंड पहा, सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे काय आपल्याला? सम organisms or some protozoans are found in the bodies of other organism and pathogenic and are pathogenic. पहा हे कसे असतात? आणखी कुठे आढळून येतात आपल्याला? बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम म्हणजे हे प्रोटोझोआन जे आहेत हे दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा आढळून येत असतात. दुसरे जे सजीव आहेत तर त्या सजीवांमध्ये काय हे प्रोटोझोआन आढळून येत असतात. आणि त्यामुळेच त्यांना काय म्हटलेलं आहे? दे आर पॅथोजेनिक. कसे असतात ते? पॅथोजेनिक म्हणजे रोग जंतू असतात. दे आर पॅथोजेनिक म्हणजे रोगजंतू आपल्याला दिसून येतात, रोगजंतू सारखे. दीज आर नेक्स्ट पहा त्या पुढचं कॅरेक्टरिस्टिक. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल.
हे कसे असतात, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सच आहेत, एकपेशीय सजीवच आहेत, परंतु कसे ते युकॅरियोटिक सेल म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी सहित असतात. दृश्य केंद्रकी म्हणजे आपल्याला ते दिसून येतात, उघड्या डोळ्यांनी आपण ते पाहू शकतो, त्यामुळेच त्यांना काय म्हटलेलं आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल्स. लक्षात ठेवायचे पहा. थर्ड जे आहे ते काय कॅरेक्टरिस्टिक, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. त्यानंतरचा फोर्थ आहे पहा कॅरेक्टरिस्टिक, देअर इज अ ग्रेट व्हॅरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. आपल्याला काय दिसून येते बरं, हे प्रोटोझोआन जे आहेत यामध्ये ग्रेट व्हॅरिएशन. ग्रेट व्हॅरिएशन म्हणजे काय, मोठ्या प्रमाणावरती विविधता दिसून येत असते. कशामध्ये, इन सेल स्ट्रक्चर म्हणजे त्यांच्या पेशींच्या रचनेमध्ये, ऑर्गन ऑफ लोकोमोशन म्हणजे प्रचलनाच्या अवयवामध्ये, प्रचलन म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जे अवयव असतात त्यांना आपण लोकोमोशन, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन असं म्हणतो. मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय, पोषण तत्वाचे जे काही त्यांचे मार्ग असतात, पोषण मार्ग आपण म्हणतो. तर यामध्ये आपल्याला या प्रोटोझोआनमध्ये ग्रेट व्हॅरिएशन म्हणजे मोठ्या प्रमाणावरती विविधता दिसून येत असते. म्हणजे प्रत्येकाचं सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन आणि मोड ऑफ न्यूट्रिशन हे कसं असतं, डिफरंट असतं फ्रॉम इच अदर, एकमेकांपेक्षा वेगवेगळं असतं. त्यानंतर फिफ्थ आहे पहा, दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस सिंपल सेल डिव्हिजन. हे या ऑर्गॅनिझमचं, सजीवांचं प्रजनन जे आहे, रिप्रोड्यूस म्हणजे प्रजनन जे आहे कशाद्वारे होतं, सिंपल सेल डिव्हिजन म्हणजे सेल पेशी विभाजनाने, साध्या पेशी विभाजनाने घडून येत असतात. मग याचे एक्झाम्पल आहेत पहा, अमिबा अँड पॅरामेशियम. हे कुठे लिव्ह होतात रे, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर म्हणजे अस्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे मुक्तपणे जगताना दिसून येतात. कोणते, अमिबा आणि पॅरामेशियम, हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर अँटामिबा हिस्टोलिटिका. अँटामिबा हिस्टोलिटिका या कॉझेस म्हणजे काय होतं त्याने, अमिओबायसिस होतं. म्हणजे हा रोग आहे, रोगाचं डिसीजचं नाव आहे कॉज. काय होतं त्याचा परिणाम, अँटामिबा हिस्टोलिटिका पासून काय होतं, अमिओबॅसिस. त्यानंतर प्लाझ्मोडियम विवॅक्स याचं कॉज काय होतं, मलेरिया. म्हणजे काय होतं, मलेरिया सगळ्यांना माहितीये. कशापासून होतं हे, प्लाझ्मोडियम विवॅक्स हा जो काही प्रोटोझोआन आहे यापासून याचा परिणाम काय होतो, मलेरिया होत असतो. आणि युग्लिना हे काय आहे, ऑटोट्रॉफिक. युग्लिना हा जो काही प्रोटोझोआ आहे हा ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी असल्याचं आपल्याला दिसून येतं. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोटोझोआन्स. लक्षात आले असतील काय प्रोटोझोआनचे कॅरेक्टरिस्टिक. फर्स्ट साईज लक्षात ठेवायची, अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. फर्स्ट तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक आहे, प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर ऍज वेल ऍज बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम असं लिहिलं तरी पण चालेल. अँड देन सेकंड तुम्ही लिहू शकता, दे आर पॅथोजेनिक. थर्ड आहे पहा, दे आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. फोर्थ आहे, देअर इज अ ग्रेट व्हॅरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. फिफ्थ आहे, these organisms reproduce by simple cell divisions and their examples amoeba and parameciums are free living in dirty waters. Entamoeba histolytica cause amoebasis. त्यानंतर प्लाझ्मोडियम विवॅक्स cause malaria and युग्लिना are ऑटोट्रॉफिक. हे काय आहेत प्रोटोझोआनचे एक्झाम्पल. बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआनची आपण काय पाहिली आता, कॅरेक्टरिस्टिक पाहिलेली आहेत. सर्वांच्या लक्षात आले असतील, सोपे आहेत, सगळ्यांनी व्यवस्थित आकलन करून घ्यायची आहेत, लक्ष देऊन पाहायचे आहेत आणि याचा अभ्यास करायचा आहे. ओके, त्यापुढचा आपल्याला पॉइंट पाहायचा आहे, तो आहे फंगी. याची साईज जी आहे ही अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100
मायक्रोमीटर आहे. म्हणजे याची साईज जी आहे ही जवळजवळ 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढी आपल्याला दिसून येत असते. ठीक आहे. यामध्ये आपल्याला पहा, आपण याच्या अगोदरच्या याच्यामध्ये पाहिलं होतं कोणते प्रोटोझोआ पाहिलं होतं, त्यानंतर फंगीचं हे आपण पाहिलं, फंगी नाही पाहिलेलं, प्रोटोझोआ आणि बॅक्टेरिया हे काय होते 2 पॉइंट आपण अगोदरच्या याच्यामध्ये पाहिली होती. आता आपल्याला काय पाहायचंय, फंगी पाहायचंय, अल्गी आणि जो एक मेन पॉइंट आहे व्हायरस, याविषयीची कॅरेक्टरिस्टिक आज आपल्याला पाहायची आहे. ठीक आहे. तर पहा, आज आपल्याला यामध्ये पाहायचंय फंगी. याची तुम्हाला साईज सांगितलेली आहे अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर एवढी आहे. तर यामध्ये पहा, आपल्याला सांगता येईल त्याची कॅरेक्टरिस्टिक. याच्या अगोदरही आपण पाहिलेले किंगडम फंगीमध्ये तर रिलेटेड थोडेसे जवळपास सारखेच आहेत. तर पहा, दीज आर फाउंड इन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. हे कुठे आपल्याला आढळून येतात? डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे काही काय कुजलेले अन्न पदार्थ आहे, सेंद्रिय पदार्थ, तर त्या कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावरती आपल्याला दिसून येतात. अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स. आणि कशावरती? डेड बॉडीज म्हणजे मृत अवशेष, प्राणी आणि वनस्पतींचे जे मृत अवशेष आहेत तर त्या मृत अवशेषांवरती आढळून येत असतात. सेकंड आहे पहा कॅरेक्टरिस्टिक, दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. हे कसे आहेत? युकॅरियोटिक असतात म्हणजे दृश्य केंद्रकी सजीव आहेत. बट सम आर युनिसेल्युलर अँड ऑदर्स आर विजिबल विथ नेक आईज. परंतु जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यामधले काही जे कसे आहेत युनिसेल्युलर म्हणजे एकपेशी आहेत, तर काही जे असतात त्या व्यतिरिक्त जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे कसे होतात? विजिबल विथ नेक आईज म्हणजे आपण त्याला उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स व्यतिरिक्त. देन थर्ड आहे पहा सॅप्रोट्रॉफिक. सॅप्रोट्रॉफिक म्हणजे मृतोपजीवी आपण म्हणतो. आणि हे काय करतात रे? ऍब्झॉर्ब फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. हे जे काही कुजलेले सेंद्रिय पदार्थ असतात किंवा जैविक पदार्थ आहेत तर त्यांवरती काय करत असतात? हे सॅप्रोट्रॉफ म्हणजे मृतोपजीवी सजीव स्वतःचं अन्न शोषून घेण्याचं काम करत असतात. अँड फोर्थ आहे पहा, दे रिप्रोड्यूस सेक्स्युअली अँड असेक्स्युअली बाय सेल डिव्हिजन. यांचं प्रजनन जे आहे हे लैंगिक आणि अलैंगिक पद्धतीने होत असतं. परंतु कशाद्वारे होतं? सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजनाद्वारे हे लैंगिक आणि अलैंगिक पद्धतीने काय करतात? प्रजनन घडून आणतात म्हणजे स्वतःची जी काही संख्या आहे ते वाढवण्याचं काम करत असतात. किंवा बाय बडिंग किंवा कशाने? बडिंग म्हणजे आपण त्याला मुकुलायनही म्हणू शकतो, मुकुलायन पद्धतीने करतात. ठीक आहे. हे काय झाले फंगीचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे एक्झाम्पल येतात बेकरसीस, कॅन्डिडा अँड मशरूम. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फंगी. लक्षात येतील पहा काय फंगीचे कॅरेक्टरिस्टिक. These are found in decaying organic matter and dead bodies of plant and animals. Second, these are eukaryotic organisms. Some are unicellular and other are visible with naked eyes. Third is saprotrophic and they absorb their food from decaying organic matter. Fourth is they reproduce sexually and asexually by cell division or by budding. एक्झाम्पल बेकरसीस, कॅन्डिडा अँड मशरूम. ओके, आलं असेल लक्षात तुम्हाला सगळे कॅरेक्टरिस्टिक. तर आपण पुढच्या याच्याकडे वळूत, मायक्रो ऑर्गॅनिझम कडे वळूत. तर पुढचा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे पहा आपला अल्गी म्हणजे कवक. याची साईज आहे पहा अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर म्हणजे दोन्हींची पण सेमच आहे. अप्रॉक्सिमेटली जवळजवळ 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर एवढीच आहे. याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पहा, दे आर अक्वॅटिक. हे कसे आहेत? अक्वॅटिक म्हणजे जलीय असतात. त्यानंतर आहे पहा दे आर युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम म्हणजे हे कसे आहेत? दृश्य केंद्रकीय असतात.
त्यानंतर युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय असतात. ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम म्हणजे स्वयंपोषी सजीव आहेत. दे आर युकॅरियोटिक, युनिसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. देन थर्ड पहा, फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. पहा, फोटोसिंथेसिस म्हणजे हे काय करतात, प्रकाश संश्लेषण करतात. परंतु कशाच्या मदतीने केलं जातं रे? विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. म्हणजे पेशींमध्ये असणारी जी काही हरित लवके आहेत तर त्या हरित लवकांच्या मदतीने काय केलं जातं? फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण घडून आणलं जातं. फॉर एक्झाम्पल एक पहा त्याचे, क्लोरेला अँड क्लॅमॅडोमोनास. क्लॅमॅडोमोनास हे काय त्याचे एक्झाम्पल आहेत. क्लोरेला अँड क्लॅमॅडोमोनास हे अल्गीचे एक्झाम्पल आहेत. तर पहा, यामध्ये तुम्हाला आणखी एक्स्ट्राचं सांगितलंय की फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. म्हणजे काही ज्या काही अल्गीच्या प्रजाती आहेत ह्या कशा असतात? युनिसेल्युलर असतात. तर त्यापैकी जास्त ज्या आहेत ह्या कशा असतात रे? मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय असतात. अँड विजिबल विथ नेक आईज, आणि हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी आपण त्यांना पाहू शकतो. These are the characteristics of algae, microorganism algae. लक्षात आलं असेल काय आहेत? They are aquatic,